या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। शक्कर का ताला किसने है खोला, पूछेगा कोई तो फोड़ दे। अपन के नाम पे देते ना कान पे, कब्जे में लेके उसको तोड़ दे। घर में छुपी क्यों है तू खाला, आला आला तेरा रखवा। खुनाच्या प्रयत्नात जेलमध्ये असणाऱ्या गुन्हेगाराला जामीन झाल्यानंतर सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात गुन्हेगारासोबतचे रील्स काढून ते समाज माध्यमांवर व्हायरल करून दहशत माजवणाऱ्यांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेतले असून कारवाई केली आहे। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यांच्या भाषेत या सर्वांना चांगली समज दिली। अनिल जाधव, अभिषेक गोटीपामोल, सुजित साळुंखे, सद्दाम शेख, विनोद बिज्जरगी, अरमान बागवान, आकाश विश्वनाथ, अल्ताफ शेख, अजय राठोड, श्रीशैल दिक्संगी, नितीन देडे, सागर कांबळे, आकाश भिसे, विशाल शिते, आकाश देडे, रोहन पवार, राहणार जुनी वेडी घरकुल, सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। याबाबत पोलीस हवालदार दीपक गाडे यांनी फिर्याद दिली आहे। जुना वेडी घरकुल परिसरातील सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी डोलारे हा 2022 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता। त्याला न्यायालयाने जिल्हाबंदीच्या अटीवर जामीन मंजूर केला। त्यामुळे 20 सप्टेंबर रोजी डोलारे यास जेलमधून सोडण्यात आले। त्यावेळी विशाल शिंदे आणि त्याचे वरील साथीदार यांनी पोलीस उपायुक्तांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात डोलारे जेलमधून बाहेर आल्यानंतरचे तसेच सिद्धेश्वर मंदिरात गेलेला व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर रील तयार करून प्रसारित केली। त्यामुळे याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस हवालदार भारत गायकवाड पुढील तपास करत आहेत। एमआयडीसी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या समोर उभे केले। यावेळी पोलीस आयुक्तांनी त्यांना त्यांच्या भाषेत चांगलीच समज दिली। त्यानंतर या सर्वांना जेलरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। दिनांक 20/9/25 रोजी संध्याकाळी 6:30 वाजल्या दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील 307 मधील गुन्ह्यातील आरोपी नामे विकास उर्फ विकी डोलारे आणि विशाल शिंदे यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर 6:30 वाजता त्यांची सुटका झालेली होती। परंतु त्यांच्या समर्थनार्थ एमआयडीसी हद्दीतील 12 ते 15 तरुण मुले या ठिकाणी गोळा होऊन त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आणि आनंदोत्सव साजरा करून त्याचं व्हिडिओ काढून ते इंस्टाग्रामवर टाकून समाजामध्ये भीती दहशत निर्माण केली होती। ही इंस्टाग्रामवर पोस्ट पाडल्यानंतर त्यांना शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून त्यांना आणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 120, 135, 37(3) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। नागरिकांना काय आव्हान आहे? नागरिकांना आव्हान आहे की जे गुन्हेगार आहेत, जे जामिनावर सुटतात, त्यांच्या समर्थनार्थ जर कुणी जेलच्या बाहेर आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्यावर यापुढे अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।